नमस्कार, मी डॉक्टर सुचिता। सर्वप्रथम महिला दिनाच्या शिबिरानिमित्त आपल्या अप्रतिम प्रतिसादाबद्दल आभार। पण आरोग्याची ही जागरूकता वर्षभर टिकावी यासाठी या सर्व टिप्स फॉलो करा आणि उन्हाळ्यातही एनर्जीने भरपूर राहा। उन्हाळ्यात शरीरात काही बदल जाणवत आहेत का? जसं भूक मंदावणे, जेवण न करावेसे वाटणे, हे असं का होतं आणि कसं ठीक करायचं? उन्हाळ्यात मुळातच प्रखर सूर्यकिरणांमुळे उष्णता वाढते आणि ही उष्णता घामावाटे त्वचेच्या मार्गाने बाहेर पडते। म्हणूनच पाचकाग्नी किंवा जाठराग्नी म्हणजेच डायजेस्टिफायर हा मंदावतो। या उलट हिवाळ्यात थंडाव्यामुळे त्वचेचे पोअर्स हे संकुचित होतात आणि उष्णता ही आत कोंडली जाते आणि भरपूर भूक लागते। मग उन्हाळ्यात या मंदावलेल्या भुकेसाठी नेमकं करायचं काय? तर चिंता नको। उन्हाळ्यात लिक्विड रिक्वायरमेंट वाढते, मग नुसतेच पाणी पिणे पुरेसे होत नाही। यासाठी नारळ पाणी, लिंबू पाणी, गोड ताक, कैरीचे पन्हे, डाळिंब, कलिंगड हे सर्व दिवसभरात घ्यावे। उन्हाळ्यात मुळातच पचनास हलका आहार दिवसभरात 2-3 वेळा घ्यावा। सकाळी किंवा संध्याकाळी भस्त्रिका, अनुलोम विलोम यांसारखे प्राणायाम, मलासन, अर्धमत्स्येंद्रासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, वज्रासन यांसारखी योग आसने आपल्या बलानुसार केल्यास भूक नक्कीच सुधारण्यास मदत होईल। बैठे काम असल्यास थोड्या अंतराने 1-2 मिनिटांचा ब्रेक घेऊन थोडं वॉक करून रिलॅक्स व्हा। तेलकट, मसालेदार, जड अन्न पूर्णपणे टाळा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि इंस्टाग्राम व यूट्यूबला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका।